जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. 9/11/2026, 11/5/2026 आणि 14/5/2026 या तारखेला आम्ही 3 अर्ज प्रशासक साहेबांना दिलं होतं. पहिला अर्ज असा होता की कोल्ड स्टोरेजचा जो विषय आहे, मुंबई आणि पुणे आणि गायत्री कोल्ड स्टोरेज जे आहे, ह्या कुठल्या मालकाचा आहे, आजपर्यंत किती त्या खर्च झाला आणि किती दूध पुरवठा केला, ही माहिती पाहिजे. दुसरा होता व्यंकटेश्वरा गुड मूव्हर्स, हे जे वाहतूक संस्था आहे, या वाहतूक संस्थेच्या वतीनं मुंबईला आणि पुण्याला जे दूध रेग्युलर जे दूध म्हशीचं आणि गाईचं जे पुरवठा केलं जाते, त्या पुरवठ्यामध्ये जवळजवळ आम्हाला एका अधिकाऱ्यांच्यानं समजते की 137 कोटीचा त्या ठिकाणी मोठा ढफला या ठिकाणी या दूध संस्थे या गोकुळचा त्या व्यंकटेश्वराच्या माध्यमातून पडलेला आहे. त्याची माहिती आम्ही मागितली होती. आणि तिसरी माहिती की 2016 आणि ते 2021 या कालखंडात जी नोकर भरती 1138 नोकरदारांची झाली होती आणि अधिकाऱ्यांची झाली होती. त्यामध्ये अधिकाऱ्याला 30 लाख आणि कामगाराला 20 लाख अशा प्रकारचं एका एका बँकेच्या खात्यावर पैसे जमा करून त्यांची नोकर भरती झाली होती. ती नेमकी कुणाची झाली आणि नेमकी कुठल्या बँकेत जमा झाली होती याची माहिती मी मागवण्यासाठी या प्रशासक अधिकारी साहेबांच्याकडे आलो होतो. परंतु सातत्यानं प्रशासक साहेबांनी या ठिकाणी आल्यानंतर दूध संस्थेच्या प्रतिनिधींचा अपमानच केला. पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांना बसण्यासाठी व्यवस्थासुद्धा व्यवस्थित केलेली नाही आणि चुकीच्या प्रकारे पहिल्यांदा टाळाटाळ करून या ठिकाणी सातत्यानं आम्ही 3च मागण्या केल्या होत्या. परंतु 8-15 दिवस थांबा, थोडे दिवस थांबा असं चालढकल ते करतायत आणि आम्हाला आणि आमच्या जिल्ह्यातील सर्व गोकुळ दूध उत्पादकातील संस्थांना ही माहिती आम्हाला देण्यास ते मुद्दाम ते टाळाटाळ करतायत असं आमचं मत आहे. आजचा टाळाटाळ करण्याचं कारण म्हणजे एकच वाटते की त्यांना राजकीय प्रेशर आहे. आज आम्ही त्यांना तेच सांगितलं की या ठिकाणी आल्यानंतर जे मालगावे म्हणून आहेत, त्या मालगावे जे अधिकारी इथं आहेत त्यांनी त्यांच्या काळामध्ये दुग्ध तयार होते त्यावेळेस लोकांच्या असं समजते की 30-40 हजार रुपये घेऊन त्या ठिकाणी हे केलं, म्हणजे दूध संस्था मंजूर केल्या. त्यांच्या अँटी करप्शनला आम्ही मागणी पण केली की त्यांच्या तपासणी व्हावी ही मागणी केली. त्यांच्या माध्यमातून जे प्रशासक अधिकारी आहेत त्यांच्यावर प्रेशर आणण्याचं काम या ठिकाणी करत आहेत का काय असं आम्हाला वाटतं. त्यामुळे टाळाटाळ होत आहे. दुसरी गोष्ट अशी वाटली की आम्हाला या ठिकाणी अनेक लोकांचं असं मत होतं की आता जे दूध संकलन कमी झालं आहे ह्याचं कारण काय, तर इथलेच अधिकारी जे प्रकाश बेलवाडीसारखा जे अर्जदार आहे त्याला तक्रारदार आहे, त्याला घेऊन पशुखाद्य कारखाना आणि अनेक गोकुळच्या ठिकाणी बैठकीत जाऊन त्यांना घेऊन फिरल्याचं काम ते परुळेकर म्हणून कोणतरी अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी करत आहेत. अशा अधिकाऱ्यांच्यामुळे ह्या तालुक्यातील आणि ह्या जिल्ह्यातील दूध 50,000 लिटर कमी याचं कारणीभूत हे अधिकारी प्रशासक मंडळ आहे. आणि आम्ही त्यांना ते सांगितले की ह्या अशा वागण्यामुळे आम्ही अडचण झालो, गोकुळ मोडतोय काय अशी आमची भीती निर्माण झाली. त्यानंतर आम्ही असं बोललो त्यांना की आज तुम्ही दूध दर आहे तो जास्त दिला तर द्यायला काय अडचण आहे, का वाढत नाही दूध हे. तर त्यावेळी त्यांनी असं सांगितलं प्रशासकाने की आम्हाला ते देता येणार नाहीत. आम्ही त्यांना सांगितलं की पुण्याचे जे जावा आहेत त्यांनी 500 कोटी रुपयाचा वर्षाला हुंडा आम्ही इथनं कोल्हापूर जिल्ह्यातनं देतोय गोकुळच्या माध्यमातून. किंवा आता नवीन त्या आपल्या दूध संघ किकवीला आपण जे हे केलं जागा घेतल्या त्या माध्यमातून ती बचत झालेली आहे. आता व्यंकटेश्वराच्या माध्यमातून 137 कोटी जवळजवळ बचत झाले आहे. हे जर पैसे जर 500-600 कोटी रुपये जर वाचले शेतकऱ्यांचा आणि त्या दूध उत्पादनाचा खऱ्या अर्थाने हे होईल आणि त्यातनं नफा होईल आणि त्या माध्यमातून दूध संघाला दर जास्त द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली. परंतु वारंवार ते टाळाटाळ करतायत. त्यांना तिने आता शेवटला सांगितलं की पुढच्या आठवड्यात बुधवार गुरुवारपर्यंत आम्ही माहिती होतो, ती माहिती देतील. नाही दिली तर आम्ही उग्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. आम्ही आता त्यांना सांगितले की आमच्या मागण्या ज्या आहेत ह्या गोकुळ दूध संघाशी संलग्न आहेत. जर गोकुळ दूध संघ सोडून कुठल्या मागण्या आमच्या नाहीत, जर तुम्ही वेळेत दिल्या नाहीत तर आमच्या जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांच्या माध्यमातून गाई म्हशी रेडी आई बहीण आमच्या मुलं बाळ सगळी घेऊन
या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढीन, आम्ही ग बसणार नाही. आम्हाला आमचा गोकुळ दूध संघ वाचवायचा आहे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. चुकीचं काय करू नका आणि आम्ही करू पण देणार नाही तुम्हाला. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महायुतीची सत्ता येणार आहे. तुम्ही पाहुणे म्हणून आहात. हा दूध संघ 3 महिने तुम्ही जपायचा आहे. तिथून पुढे या महायुतीची सत्ता या ठिकाणी येणार आणि खऱ्या अर्थानं हा गोकुळ दूध संघ फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 3 महिन्यानंतर मोठ्या ताकदीने उभा राहील असं आमचं मत आहे. अदृश्य शक्ती काही 100% आहेच. इथून मग अनेक वेळा सांगितलंच ना, जिल्ह्याला माहिती आहे जिल्ह्याला माहिती आहे ना. अदृश्य शक्ती कोण आहे. आणि निकाल लागल्यानंतर समजेल की कोण काय आहे.